नमस्कार मंडळी, आपण सगळे दादाने आलेत आणि आपण चाललो आहे धाब्यावरती जेवायला. कुठला धाबा आहे, कुठे आहे, काय आहे तुम्हाला पुढे दाखवतो. मागे वहिनी आहे, उजू आहे आणि सहर्ष आहे. इकडे दादा आहे आणि इकडे आमचा हिरो आहे, पण त्याला दाखवत नाही मी तुम्हाला. आणि खूप महिन्यांनी चाललोय बहुतेक आपण सगळे एकत्र. गेल्या वर्षी 2024च्या नंतर आता खूपच बऱ्याच महिन्यांनी चाललोय आणि पहिलाच माझा कदाचित फूड ब्लॉग असेल. तर तिकडे जाऊया, मस्त मस्त जेवूया. काय जेवण आहे तुम्हाला दाखवतो. आणि बाकी सगळा प्रवास, आज संडे आहे, अजून ट्रॅफिक झालं नाही आहे मला, पण हळूहळू संध्याकाळी येईपर्यंत आम्हाला कदाचित ट्रॅफिक होईल. इकडचं रोड्स अजून काही सुधारणा झालेली नाही. मीरा रोड वरून निघालो आम्ही. आपण कुठे नालासोपाऱ्याला धाब्यावरती खास जेवण करायला. फायनली आपण पोचलो आहे बांबूस धाबा नालासोपाऱ्याला. दादा घेऊन आलाय, त्याच्या आधी पण तो येऊन आलाय. तू पण आला होता? हो, हा पण आलाय. छान आहे म्हणतात फूड. आपण बघूया, खाऊया, मजा करूया आणि तुम्हाला पण दाखवतो मी काय काय फूड आम्ही दाखवणार आहोत. कसं आहे फूड, टेस्ट कशी आहे ते पण तुम्ही बघून घ्या. हा धाबा आहे आणि इकडचं वातावरण बघा, असं छोटं गावातले रोड, असं थोडंफार गोव्यासारखी फील येते. ते सगळे बंगले आहेत. ह्याच्या मागच्या साईडला बीच आहे इकडे आणि इकडून असं मस्त छान रोड गेलेले आहे तिकडे. आणि इथे आपला हा धाबा. वातावरण मस्त आहे, खरंच वातावरण मस्त आहे. तर दादा वरती गेला वाटतं. हा आहे आपला, आपण आजचं जेवणाचं डेस्टिनेशन, बांबूस धाबा ना. बांबूस धाबा आणि फॅमिली रेस्टॉरंट. इथे वरती सीटिंग आहे आणि ते खाली पण सीटिंग आहे. दादा कुठे गेला माहीत नाही. ते आतमध्ये पण प्रायव्हेट आय थिंक आहेत. आणि इथे छानसं रिसेप्शन, ते मस्त असे एक छोटे असे कॉटेजेस आहेत. इकडे आतमध्ये सिटिंगसाठी पण आहे आणि इकडे पण आहे. पण आता फॅमिलीसाठी कुठे बसायचं आहे, कसं बसायचं बघूया अरेंजमेंट. इथे असे छोटे अशा टाईपमध्ये पण आहेत. आणि आपण कुठे बसतोय? इकडेच बसतो ना. इथे बसायचं आहे जेवायला मस्तपैकी. छान अरेंजमेंट, एकदम मस्त आहे, भारी. वरती त्या साईडला पण सीटिंग आहे, इकडे पण सीटिंग आहे आणि ह्या साईडला पण अशी सीटिंग आहे. फॅमिली बार आणि रेस्टॉरंट दोन्ही पण आहे. फूड कसं आहे? हां, हे सगळे फॅमिली सेक्शन्स हे ना. हे फॅमिली सेक्शन, ओके. आणि बार रेस्टॉरंटचे ओपन एरिया. हां, अच्छा. वरती तिकडे टेरेस आणि इथे AC रूम. ओके. आता आपण बघूया फूड कसं आहे आणि मी तुम्हाला तसं दाखवलं फूड आणि एन्जॉय करूया आपण. पहिलं आलं आहे आपलं चिकन क्रिस्पी. खाऊन सांगालाच पटापट कसं आहे ते. सूरज चव्हाणचे भाऊ, बिग बॉस विजेते सूरज चव्हाण. आपण असं मस्त पैकी पहिला पण खाणार स्टार्टर क्रिस्पी. कशी आहे ते सांगा मला. मला एकच प्लेट मध्ये दिलं चालेल. नको त्याला मी भरत. हा पटापट. थांब. आपले अजून 2 आयटम्स आले. ते काय, तंदुरी, चिकन तंदुरी आणि लॉलीपॉप. ते काढू का? स्पेस आहे. क्रिस्पी तर एक नंबर निघाली. आता आपण टेस्ट करूया चिकन तंदुरी आणि लॉलीपॉप. कसं आहे सर? चायनीज खाण्याला जास्त चांगला निवडून
पटापट आमची फस्त झाली आहे. फक्त दादाची जराशी उरली आहे. तो चवी चवीने खाणार आहे तो. आता मी नेक्स्ट खाणार आहोत लॉलीपॉप. मग तंदुरी गरम गरम खा. थंड झाल्यावरती मजा नाही येणार. आता नेक्स्ट तंदुरी सिग्नेचर. थांब रे, हा बघ याचं बघ कसं होतं. आणि आता सर्च ट्राय करतो लॉलीपॉप. कसं आहे रे? मला फिश पण आता फ्रेश फिश येतात. फ्रेश फिश म्हणजे ताजी आली. फ्रेश फिश बेस्ट फ्रेश फिश. एकदम ताजे फिश आहे. पूर्ण स्मॉल असे पीस करतात. हे आले एक पूर्ण फिश त्याचे स्मॉल पीस करून पीस करून दे. ताजी मच्छी आले आणि हे असं तुम्हाला फ्रेश पाहिजे तर इथे बनवून देतात. आता ह्यांचं ते इकडे बाबा ऑन ड्युटी आहे. आवाजाची मजा वेगळी असते. पॉपलेट फ्राय आलाय आणि इकडे सगळं तुटून पडतात. ब्लॉक करायचं सोडून. चला सुरू करा आणि मला टेस्ट सांगा बरं. फटाफट घ्या. दादा मास्टर झालाय याच्यावर. ते मला गॅप करून जागा करून अवकाश. गरम आहे. गरम वाव. सुगंध तर भारी येतो एकदम. रेड काय आहे? मसाला शेजवानचं चटणी लावले त्याला. आम्ही याच्यात घेतो. तुम्ही घेतो. महिनीचं घरी क्रिस्पी आहे आणि टेस्ट एक नंबर आहे. ताजा कळतोय तो. ताजा फिश. ना फिश एकदम ताजा लागतोय. सॉफ्ट आहे, बाहेरून क्रिस्पी आहे. मस्त. लिंबू टाक जरा, मजा येईल. पद्धतशीर काम आहे बघ. असं खायचं. याला खायचं म्हणून खातं. कोर्स चिकन कोल्हापुरी सांगितलंय ना. चिकन कोल्हापुरी आणि मिरची दाखव. झणझणीत दिसतंय एकदम. मी ते ना तिथे कोल्हापूरची नाही ते. हो बोला. काका आम्हाला सगळं पटापट आणून देत आहेत. मस्त छानपैकी खाऊया आणि परत याचं पण सांगतो मी कसं झालंय. नीटचे ब्लॉग करता येत नाहीत कारण साहेब आहेत आमच्याकडे. आणि हे ना कसं मुंबईत खूप दिवसांनी खाते ना, म्हणून म्हटलं जाऊ दे खाऊन घेऊ. हात धुतले नाही. नको तू खाऊन घे ना. हात धुवून. मस्त कलर दिसतोय. कसं आहे रे? मस्त आहे. अजून खाल्लं नाही. मी खाल्लंय. टेस्ट मस्त आहे. आता मी खाणार. फायनल आमचं मेन कोर्समध्ये लास्ट फ्राईड राईस मागवला आम्ही. आणि फ्राईड राईस सर्च म्हणतो एकदम मस्त आहे. मी अजून खात नाही. माझं अजून हेच सुरू आहे. खाल्ला तू? जेवण अप्रतिम होतं. म्हणजे एवढं लांब येणं वर्थ झालं आम्हाला. एवढ्या लांब येणं नाही पण सॅटिस्फॅक्शन. तर आपल्यासोबत आहेत आता या बॅम्बूज धाबाचे मॅनेजर तांडेल दादा. तो आपल्याला सांगेल फिश जे असतात ना फ्रेश सगळी डिटेल तुम्हाला सांगेल. त्याच्याशी बोलूया आपण. दादा सांगशील मला ते कधीपासून सुरू आहे आपला बांबूज धाबा? बांबूज धाबा हा कन्सेप्ट खूप जुना आहे ॲक्च्युली. खूप टाइम झाला. 10-12 वर्ष झाली बांबूज धाबाला. पण आत्ता खूप सारे चेंजेस केलेत आपण. तुम्ही सर तुम्हाला दाखवणार त्यांच्या ब्लॉगमध्ये. नक्कीच. आणि आपण खूप सारे चेंजेस केलेले आहेत. आता ॲम्बियन्स पण चेंज केलेला आहे. फॅमिलीसाठी स्पेशल सिटिंग ठेवलेली आहे. आणि जसं आपण फूडचं म्हणतोय, फूडमध्ये आपण स्पेशली फिश जे आहे ते एकदम फ्रेश आणतो. हो खरं. म्हणजे रोजची रोज आपली फ्रेश फिश येते. आपलं जवळच मार्केट आहे. त्यामुळे तुम्हाला जर काही स्पेशल असं खाण्याची आवड असेल तर नक्की इथे या, भेट द्या. दादाला भेटायचं पहिलं आणि मस्त पैकी फिश. म्हणजे मी असं म्हणणार नाही की फक्त फिश. चिकन खा, फिश खा, चायनीजवाले आयटम्स खा. मी चिकन कोल्हापुरी पण खाल्लं. म्हणजे अगदी कोल्हापुरात जाऊन आल्यासारखं वाटलं. मजा आली. पण खरंच
पूर्ण ब्लॉग बघा. काय आवडतंय नाही आवडतंय मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आपण ब्लॉग एंड करणारच आहोत, पण दादाचा नंबर मी देऊ का खाली? चालेल? येस प्लीज. दादाचा नंबर मी पाठवेन. बुकिंग करायची असेल नक्की बिंदास कॉन्टॅक्ट करा. 31st यायचं असेल तर खूप गर्दी होणार आहे, त्यामुळे आधीच कॉन्टॅक्ट करा, रिझर्वेशन्स करा आणि सगळे फॅमिलीसोबत या. मजा करायची एकदम. टेस्ट म्हणाल तर अप्रतिम आहे. तुम्हाला फिश दाखवणार, हा असा असा फिश आहे, त्याच्यानंतरच खायचं आहे तुम्हाला, पण मजा आली. आणि रिकमेंड कोणी केलं माहिती आहे? ह्या माणसाने रिकमेंड केलं मला. एवढ्या लांबून आला, सांताक्रूजवरून आला आहे आणि आम्ही मालाडवरून आलो, पण खरंच खूप छान आहे, खूप आवडलं. तुम्हाला परत भेटायचंच आहे आम्हाला सगळ्या फॅमिलीसोबत. चला येऊ. मित्रांसोबत या आणि जे ब्लॉग बघतायत त्यांचे ब्लॉग्स लाईक करा आणि आम्हाला सुद्धा रिव्ह्यू द्या. नक्की. थँक्यू सो मच. थँक्यू. चला. हॅलो. तर आता अशा प्रकारे अनएक्सपेक्टेड जेवण झालं आपलं. आलो, मस्त जेवण झालं, खूप सुंदर जेवण होतं. मला असं वाटतं मी 31st आधी हा ब्लॉग टाकावा, जेणेकरून जे नालासोपारा, वसई, विरार या दरम्यानचे जे लोक आहेत ते येतील, तिथे फूड एन्जॉय करतील. 31st खरंच आत्ता मी असं ऐकलं की आत्ता बुकिंग्स म्हणजे कधी कधी इव्हनिंगला सुद्धा बुकिंग करावी लागतं, इतकी गर्दी असते. आम्ही दुपारच्या जेवणाला 4 वाजता पोहोचलो आहे. जेवण खूप छान झालं, जेवलो. आता आम्ही परत पुन्हा चाललो आहे घरी. कदाचित बीचला एक व्हिजिट देऊ आणि घरी जाऊ. पण तुम्ही नक्की व्हिजिट करा, फूड एन्जॉय करा. हे बार आणि रेस्टॉरंट असलं तरी पण इथे फॅमिलीसाठी वेगळा स्पेस आहे, फॅमिली वेगळे AC रूम्स आहेत, तुम्हाला टेरेसवरती रूम्स आहेत, पण खूप छान आहे. इथे चेक करून घ्या. तर आता आपण निघालो आहे. एवढं सगळं फूड खाल्लं आहे आपण, वेगवेगळ्या प्रकारचं पाणी, कोल्ड ड्रिंक्स आणि दादाचं ड्रिंक्स होते. तरी पण बिल दाखवतो तुम्हाला, म्हणजे बिल बघून तुम्हाला म्हणजे मी फूड खाल्लंय त्याप्रमाणे वाटणार नाही की एवढं स्वस्तात होईल. हे बघा बिल बघा, फक्त 2735 रुपीजमध्ये एवढं सुंदर जेवण, सुंदर ॲम्बियन्स आणि हां इन्क्लुडिंग ड्रिंक्स होते. पुन्हा आम्ही पाण्याच्याच बॉटल कदाचित 3-4 पाण्याच्या बॉटल घेतल्या, कोल्ड्रिंक घेतलं, स्टार्टर तर आम्ही वेगवेगळं म्हणजे मला वाटतं सगळ्या प्रकारचं आम्ही तसं ट्राय केलं आहे. पण सी फूड पण ग्राउंड फूड हो खूप सुंदर टेस्ट, म्हणजे आवर्जून यावं असं. म्हणजे आमच्या घरात मला दामले म्हणतात, त्यामुळे मी सांगतो तुम्हाला खरंच खूप छान टेस्ट होती. सर्व्हिस चांगली आहे, सर्व्हिस इतकी फास्ट आहे. आम्ही एक आयटम संपेपर्यंत आपला दुसरा आयटम येत होता, इतकी फास्ट सर्व्हिस आहे. फक्त मला असं वाटतं पीक आवर्सच्या वेळी थोडासा त्रास होऊ शकतो कदाचित, त्यामुळे बुकिंग करा आणि फूड एन्जॉय करा. 31st ची तयारी नक्की करू शकता तुम्ही. इकडे जवळच बीच, जवळच मस्तपैकी खायचं प्यायचं, बीचवरती जायचं, मजा करायची. बाय बाय.